काल एक वाल्मिकी कार्ड संदर्भात व्हिडिओ बाहेर आलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की कोणाचे प्रकारचे कनेक्शन होते. आतापर्यंत त्यांना पाठीची घालण्याचं काम केलं जात होतं, पण आता व्हिडिओनं सगळं समोर आणलेलं आहे. मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे, पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात, या हत्येच्या संदर्भात, ते बऱ्यापैकी क्लिअर होते. आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावला आहे त्याच्यापेक्षाही त्यांनी 302 म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे. त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आहे. आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडेंनीसुद्धा मंत्री राहणं हे काही बरोबर नाही. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपोआप टप्प्याटप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत. म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले, तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. किती वेळ आता वाट बघत बसायची? धनंजय मुंडेंनी किमान आता तरी पाय उतार व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे का? धनंजय मुंडे यांनी आता तरी पाय उतार व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका तुमची आहे का? धनंजय मुंडे फार मोठं बोलतात. त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे. अनेक पूर्वीचे उदाहरणं आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील, आपले मनोज जोशी सर असतील, अंतुले माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील, अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला आहे आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आले. आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं, त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही. एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मिकी कराडाचे. जग जाहीर आहे. त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी वटमुक्त्यार पत्र वाल्मिकी कराडांना दिलं स्वतःचं. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे. तर एक जी महाराष्ट्रात चर्चा नाही, देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे, जगात ह्या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे. तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आहे. आणि त्याला मग अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, का संरक्षण द्यायला लागलं ते एका मंत्र्याला? आश्चर्य आहे. म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता, एकदम बरोबर असला असता, मग पालकमंत्रीपद दिलं असतं ना. पालकमंत्रीपद देतच नाही. याचा अर्थच काय? याचा अर्थच समजून केला. इंग्लिशमध्ये म्हणे रीड बिटवीन द लाईन्स. म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना, त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही ना. वाल्मिकी कराडच्या बाबतीत पण तसंच झालं. सुरुवातीला सांगितलं जात होतं त्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांचा आणि वाल्मिकी कराडचा प्रत्यक्ष या हत्येमध्ये काहीही सहभाग नाही. मात्र आता CCTV समोर आला. नाही, आमचं तेच म्हणणं आहे ना. माझं पहिल्या दिवशीपासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले. त्यांनी ह्या 6 जणांना तर मोका लावूच म्हटले. आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शनमध्ये त्यांनी वाल्मिकी कराडचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात. मग त्याच लाईनमध्ये, त्याच कनेक्शनमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात, म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठंतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित. आता तोच व्हिडिओ पुढं बाहेर आला. अशा अनेक गोष्टी आहेत. अजूनही त्या वाल्मिकी कराडला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे. तुम्ही 302 सारखा अजूनही खुनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही, गुन्हा नोंद करत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून ते लवकर त्याला 302 लावा आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा. खरं तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मी ह्या सगळ्या बीडचं मी ह्या बीडचा पालक म्हणून काम करेन असं तुम्ही त्यावेळेच्या कोण पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण सगळे घाबरत होते. मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चुकीचं आहे. आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो. आणि मला आनंद आहे आज की खरं ते बाहेर येतेच. मी ज्यावेळी त्यांना बोललो, म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर बीडचं पालकत्व मी स्वीकारणार. आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही, तर आणि जबाबदारी मला तिथं वाढली असती. मात्र अजितदादांच्या पालकमंत्री झाले त्यांच्या मागून आता धनंजय मुंडे कुठेतरी कारभार चालू केल का असं बोललं जातं राजकारणात. ते बघू ना पुढं, टप्प्याटप्प्याने समजेल आपल्याला काय करणार काय नाही. पण त्यांचं इंटरेस्ट तर तिथं आहेच. ते काही नाकारू शकत नाहीत. म्हणूनच तिथं अजून त्यांनी मंत्रिपद सोडलेलं नाही. एकूणच महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून मोठा गोंधळ दिसतो. 2 पालकमंत्रीपद दिलेले पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्याची वेळ आली.
कसं बघताय कोणत्या काय आता पद्धतीने माझ्या हे सगळं चाललंय? माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना. मी काय सरकारमध्ये नाही आहे. कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो. न्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी, अन्यायाच्या विरोध न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू. त्यांना आता सध्या भांडत बसू देत, काय करायचं करू देत. आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गढूळ होते. म्हणजे ही वेळ आता आलेली आहे की पालकमंत्री पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे. 25 तारखेपासून पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. काय सांगाल मराठा आरक्षणाचा? आता ठीक आहे, तर त्यांची वेगळ्या लढाईत वेगळ्या पद्धतीने ते लढा उभा करतात. माझ्या त्यांना शुभेच्छा. खरं तर गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सरकार कुठेतरी आता पाऊल उचलताना दिसतंय. 31 मेपर्यंत ही सगळी अतिक्रमणं काढली जातात किंवा त्या संदर्भातल्या कार्यवाह्या केल्या जातात. नाही, एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक. या गडकोट किल्ल्यांच्यामुळं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी त्या निर्णयाचं स्वागत करतो. पण हे स्वागत करत असतानासुद्धा त्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे. कारण का मी ज्यावेळी विशाळगड अतिक्रमण काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसतानासुद्धा, हस्तक्षेप म्हणजे म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेतासुद्धा तिथं अनेक गोष्टी अशा घडल्या जेणेकरून वातावरण फार गढूळ झालं आणि दोन धर्माच्या लोकांच्यामध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला. ते होऊ नये ह्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की वातावरण गढूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही, असं होणार नाही. अतिक्रमण हे निघालंच पाहिजे. कोणाचाही अधिकार नाही आहे तिथं येऊन अतिक्रमण करणं. जे पूर्वी बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.